Now, the name of our second chapter is chapter number 2, Plants, Structure and Function. Plants, structure, and function. Last chapter we have seen about adaptations in plants and animals. Today in this chapter we are going to study some more about plants. वनस्पतींविषयी, वनस्पतींची रचना आणि तिची कार्य याविषयी आपण या चॅप्टर मध्ये अभ्यास करणार आहोत. नाउ I am going on your book and let us study deeply. The name of our chapter is Plants, Structure and Functions. वनस्पती, त्यांची रचना आणि त्यांचे कार्य याविषयी आपण माहिती बघणार आहोत. आता प्लांट्स किंवा वनस्पती याचे अनेक उदाहरणं आपण अवतीभोवती बघत असतो. वनस्पतींमध्ये गवत, त्याच्यानंतर झुडूप, ज्याला आपण म्हणतो ग्रास, श्रब्स, त्याच्यानंतर ट्रीज. देयर आर सो मेनी टाइप्स, अनेक प्रकार आहेत वनस्पतींमध्ये. आणि ह्या वनस्पतींची रचना एक कॉमन, जसं कोणकोणते ऑर्गन्स या वनस्पतीमध्ये असतात किंवा त्यांची रचना कशी असते हे आपण आता इथे पाहणार आहोत. द रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर्स अँड फ्रुट्स, दीज आर द डिफरंट ऑर्गन्स ऑफ प्लांट्स. वनस्पतींमध्ये मुख्यतः काय आढळतं? रूट्स, स्टेम, लीव्स, फ्लावर्स आणि फ्रूट. परंतु हे प्रत्येक वनस्पतींच्या जर आपण निरीक्षण केलं, ऑब्झर्वेशन केलं, तर आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक वनस्पतीचा जर आपण अभ्यास केला तर त्यांचे रूट, स्टेम, लीव्स आणि फ्लावर्स याच्यामध्ये काय असतं? विविधता असते, डायव्हर्सिटी असते, किंवा डिफरंट प्लांट्स हॅव डिफरंट रूट, स्टेम, लीव्स अँड फ्लावर्स अँड फ्रुट्स. आणि मग ह्याबद्दल, रूट्स किंवा स्टेम किंवा लीव्स यांच्याबद्दल किंवा ह्यांच्या प्रकाराबद्दल आपल्याला या चॅप्टर मध्ये जास्तीत जास्त माहिती करून घ्यायची आहे. आपण डायरेक्ट टीचिंग कडे वळूया आता, जास्त हे न करता. बघा, फर्स्ट पार्ट ऑफ द प्लांट इज रूट. वनस्पतींचं सगळ्यात महत्वाचा अवयव आहे रूट, आणि या रूट विषयी आपण आता इथे अभ्यास करूया. द पार्ट that grows from inside the seed towards the soil is called as radicle आणि plumule. इथे एक डायग्राम दिसतीये बघा तुम्हाला. ही डायग्राम कशाची आहे? तर ज्याला आपण बीज अंकुरणे असं म्हणतो. समजा आपण मटकी किंवा हरभरा हे जर भिजू घातले तर त्यांना आपल्याला मोड येतात, बरोबर आहे. त्याला आपण अंकुर फुटणे किंवा स्प्राउटिंग असं म्हणतो, स्प्राउटिंग सीड्स असं म्हणतो. तर बीज अंकुरल्यानंतर, म्हणजे जमिनीमध्ये बीज लावल्यानंतर ते अंकुरल्यानंतर त्याचे दोन भाग बनतात. एक भाग हा जमिनीच्या वरती वाढतो आणि दुसरा भाग हा जमिनीच्या खाली वाढतो. तर द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड ॲज रॅडिकल. सॉइल म्हणजे जमिनीकडे जो भाग वाढतो रोपाचा त्याला आपण काय म्हणायचं? रॅडिकल असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? रॅडिकल असं म्हणायचं. द पार्ट ऑफ सीड और द पार्ट ऑफ प्लांट दॅट ग्रोज इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड ॲज रॅडिकल. या अंकुरल्यानंतर, बीज अंकुरल्यानंतर किंवा स्प्राउटिंग झाल्यानंतर किंवा रोप रुजल्यानंतर दोन भाग त्याचे होतात. एक भाग जमिनीकडे वाढतो आणि एक भाग आकाशाकडे वाढतो. हा आकाशाकडे वाढणारा भाग म्हणजे प्ल्युम्यूल आहे आणि जमिनीकडे वाढणारा भाग म्हणजे काय आहे? रॅडिकल आहे. द पार्ट ऑफ सीड ग्रोज टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड ॲज रॅडिकल अँड द पार्ट दॅट ग्रोज अबव द सॉइल इज कॉल्ड ॲज प्ल्युम्यूल. लक्षात आलं? अंकुरल्यानंतर म्हणजे कुठलंही प्लांट
हे कसं येतं, ज्यावेळेस आपण त्या झाडाचं बी लावतो त्यावेळेस ते प्लांट ग्रो होतं किंवा वाढतं. तर वाढताना त्याचा एक भाग हा जमिनीच्या वर वाढतो आणि एक भाग जमिनीच्या खाली वाढतो. जमिनीच्या खाली वाढणारा भाग रॅडिकल असतो, जमिनीच्या वर वाढणारा भाग हा कोणता असतो, प्लिम्यूल असतो. हे महत्वाचं आपण इथं क्लिअर केलं. आता या रॅडिकल पासूनच नंतर काय होतं, रूट्स तयार होतात. रॅडिकल पासूनच काय होतात, रूट्स ग्रो होतात. द रूट्स that form from the radical grows into the ground. The roots are thick near the ground and gradually tapers to the pointed end. This part of plant growing below the soil for support is called as root. आता विद्यार्थी मित्रांना एक सूचना आहे की तुमच्या वहीमध्ये पिरियड संपल्यानंतर, म्हणजे आजचे सगळे पिरियड संपल्यानंतर तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे. त्याचप्रमाणे ही सुद्धा रूटची सुद्धा डायग्राम काढायची आहे. त्याच्यामध्ये रूट्स, टॅपरूटची डायग्राम आहे ही. टॅपरूट म्हणजे काय आपण बघणार आहोत. टॅपरूटची डायग्राम आणि त्याचे सगळे पार्ट्स इथं दाखवलेले आहेत. तर ही सुद्धा डायग्राम तुम्हाला काय करायची आहे, काढायची आहे. या दोन्ही डायग्राम्स तुम्हाला काढायच्या आहेत. तर लक्षात आलं रूट कशापासून ग्रो होतं, तर रॅडिकलच्या पार्ट पासून रूट ग्रो होतं. सुरुवातीला म्हणजे जमिनीच्या खाली एकदम सुरुवातीला ते रूट कसं असतं, थिक असतं आणि नंतर खाली काय होत जातं, ते निमुळत होत जातं, खाली निमुळत होत जातं. बघा, द पार्ट ऑफ प्लांट ग्रोईंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड एज रूट. रूटची डेफिनेशन आपण काय करू शकतो, द पार्ट ऑफ plant growing below the soil for support is called as root. सपोर्ट साठी जमिनीच्या खाली वाढणारा झाडाचा भाग म्हणजे काय आहे, रूट आहे, ज्याला आपण मूळ असं म्हणतो. हे रूट्स दोन प्रकारचे असतात. एक आहे टॅप रूट आणि दुसरा आहे फायब्रस रूट्स. अनेक प्रकारचे रूट्स पुढे आपण बघणार आहोत, परंतु मुख्यतः रूट्सचे दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिलं आहे टॅप रूट आणि दुसरं आहे फायब्रस रूट. तर टॅप रूट म्हणजे काय ते आपण आता इथे बघूया. इथे टॅपरूटची डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. दिस इज द डायग्राम ऑफ टॅपरूट. टॅपरूटची ही आकृती आहे जी तुम्हाला वहीमध्ये उतरवून काढायची आहे. रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स दॅट ग्रो obliquely and spread far and wide in the soil. Root supports the plant. This type of root is called as taproot. या प्रकारचे रूट्स जे की बघा अशा प्रकारचा त्यांचा आकार आहे आणि त्यांना नंतर ह्या ब्रँचेस तयार झालेल्या आहेत आणि त्यांना पुन्हा हेअर लाईक स्ट्रक्चर्स आहेत. हे हेअर लाईक स्ट्रक्चर्स सुद्धा आहेत. म्हणजे अशा प्रकारची रचना असणारे जे रूट आहेत त्यांना आपण काय म्हणतो, टॅपरूट असं म्हणतो. टॅपरूटची आकृती ज्यांनी पुस्तकं घेतलेले आहेत समोर, त्यांनी पुस्तकामध्ये सुद्धा व्यवस्थितपणे टॅपरूटची डायग्राम बघायची आहे. तर ह्या अशा प्रकारच्या रूट्सला काय म्हणतो आपण, टॅपरूट असं म्हणतो. जे एक जाडसर भाग सुरुवातीला असतो, खाली निमुळता होत जातो आणि त्यांच्या वेगवेगळ्या ब्रँचेस सुद्धा किंवा सब रूट्स ज्याला आपण म्हणतो ते त्याला ग्रो होतात. रूट बियर्स हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप. दीज रूट्स आर रूट हेअर्स. आता बघा इथे आकृतीमध्ये दाखवलेले आहेत. या रूट्सला हेअर लाईक स्ट्रक्चर्स आहेत, केसांसारखे बारीक बारीक मुळं आहेत. जर तुम्ही हे आता ही आकृती आहे, डायग्राम आहे, आता पावसाळा आहे आणि खूप प्रकारची झाडं आजूबाजूला येतात, तर एक दोन झाडं जर समजा तुम्ही उपटून बघितली आणि त्यांच्या रूट्सचं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला हे सगळे पार्ट्स इथं दिसतात. बघा, केसांसारखे बारीक बारीक हेअर लाईक रूट्स जे असतात त्यांना रूट हेअर्स असं म्हणतात. टीप ऑफ द रूट, रूटची टीप म्हणजे ज्याला आपण टोक असं म्हणतो, इट इज व्हेरी डेलिकेट. धिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. या रिजन पासून खाली जमिनीमध्ये रूटची काय होते, वाढ होत असते. अँड द टीप इज कव्हर्ड बाय अ कॅप लाईक. दिस कॅप लाईक स्ट्रक्चर इट इज कॉल्ड एज रूट कॅप. आता ह्या मुळांचे काय झाले, हे पार्ट्स झाले. टॅपरूटचे काय झाले, हे पार्ट्स झाले. हा जो महत्वाचा पार्ट आहे हा प्रायमरी रूट आहे. त्याच्यानंतर त्याला ब्रँचेस फुटलेले आहेत जे की सेकंडरी रूट्स आहेत.
त्याच्यानंतर हेअर लाईक रूट्स आहेत ज्याला आपण रूट हेअर्स असं म्हणतो. त्याच्यानंतर टीप ऑफ रूट म्हणजे ज्याला रूटच एकदम टोक आहे जिथून वाढ होते त्याला रूट टीप असं म्हणतो. आणि त्या वाढीच्या ठिकाणी एक कॅप लाईक स्ट्रक्चर असते ज्याला आपण रूट कॅप असं म्हणतो. दीज आर द पार्ट्स ऑफ रूट और पार्ट्स ऑफ टॅपरूट. टॅपरूटचे हे काय झाले भाग झाले. द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टीप फ्रॉम द इंजुरीज. या रूट कॅपचं काम काय आहे तर प्रोटेक्शन ऑफ रूट टीप. या रूट टीपचं प्रोटेक्शन करण्याचं काम ही रूट कॅप करत असते. तर अशा प्रकारे महत्वाचा आणि पहिला पार्ट आपला प्लांटचा आहे जो की रूट. जो रूट हा पार्ट जो आहे हा जमिनीच्या खाली वाढतो आणि त्याचे जे पार्ट्स आहेत ते आपण इथं बघत आहोत. ज्याच्यामधला पहिला पार्ट आहे जस्ट अ मिनिट त्याच्यामधला पहिला पार्ट आहे की रूट. आणि रूट मधले रूटचा पहिला भाग आहे टॅप रूट जे आपण इथं आता पाहत आहोत. बघा त्याच्यानंतर जर तुम्ही कांद्याचं ऑब्झर्वेशन केलेलं असेल, कांदा माहितीये तुम्हाला इथं डायग्राम सुद्धा दिलेली आहे आणि हे अशा प्रकारचं तुम्ही बघितलेले आहेत. कांद्याचे रूट्स जे आहेत हे धाग्यांसारखे असतात. दीज रूट्स आर जस्ट लाईक फायबर्स and that's why these roots are called as or thread like or fiber like roots arising from the stem. These are called as fibrous roots. या रूट्सला काय म्हणायचं फायब्रस रूट्स असं म्हणायचं. जर इथं बघा एक डायग्राम दिलेली तुम्हाला एका बर्नीमध्ये थोडस पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये कांदा ठेवला तर त्याच्यानंतर त्याला हे फायब्रस रूट ग्रो होतात आणि हे थ्रेड लाईक जे रूट्स आहेत ज्यांना आपण फायब्रस रूट्स असं म्हणतो. आता तुम्हाला माहितीये की वनस्पतींमध्ये किंवा सीड्स मध्ये मोनोकॉटिलेडॉन्स आणि डायकॉटिलेडॉन्स हे दोन भाग आहेत. मोनोकॉटिलेडॉन्स म्हणजे काय ज्याला आपण एकदल वनस्पती असं म्हणतो आणि डायकॉटिलेडॉन्स म्हणजे द्विदल वनस्पती. आता एकदल आणि द्विदल म्हणजे नेमकी काय तर मोनोकॉटिलेडॉन्स म्हणजे ज्या वनस्पतींमधल्या ज्या बिया आहेत त्या बियांचे दोन समान भाग होत नाहीत अशा वनस्पतींना मोनोकॉटिलेडॉन्स प्लांट्स किंवा अशा प्लांट्सला मोनोकॉटिलेडॉन्स प्लांट्स असं म्हणतात. आणि डायकॉटिलेडॉन्स म्हणजे ज्या वनस्पतींच्या बियांच्या दोन समान भाग होतात. उदाहरणार्थ मुगाची डाळ घेतली बघा आपण, डाळीचे दोन समान भाग होतात, शेंगदाणा त्याच्यानंतर हरभरा हे डायकॉटिलेडॉन्स आहेत. परंतु गहू ज्वारी यांचे जर आपण दोन समान भाग करायला गेलो तर होतात का दोन समान भाग नाही. ते आहेत मोनोकॉटिलेडॉन्स. म्हणजे जनरली टॅप रूट्स and fibrous roots. Dicotyledons plants have tap roots. Most of dicotyledons plants have tap roots. म्हणजे द्विदल वनस्पतींची जी मुळे आहेत ही मुळे टॅप रूट्स असतात आणि मोनोकॉटिलेडॉन्स प्लांट्स हॅव फायब्रस रूट्स. म्हणजे एकदल वनस्पतींची मुळे ही फायब्रस रूट्स असतात. आता फायब्रस रूट्स मग कोणाकोणाचे असतात एकदल वनस्पती ज्वार मेज. These are examples of monocotyledons plants and that's why their roots are fibrous roots. आणि टॅप रूट्स कोणाकोणामध्ये असतं मग जे की डायकॉटिलेडॉन्स आहेत जसं की नट्स शेंगदाणे ज्याला आपण म्हणतो. तर हे टॅप रूट आणि फायब्रस रूट्स हे रूट्सचे दोन प्रकार आपण बघितले, त्यांचा डीपली अभ्यास केला आणि कोणत्या वनस्पतींमध्ये ते आढळतात. त्याचप्रमाणे वनस्पतींचे दोन भाग सुद्धा आपण बघितले, दोन पार्ट्स मोनोकॉटिलेडॉन्स आणि डायकॉटिलेडॉन्स प्लांट्स. आणि त्यांच्यामध्ये महत्वाचा भाग हा रिकाम्या जागेमध्ये येऊ शकतो. डायकॉटिलेडॉन्स प्लांट्स हॅव टॅप रूट्स अँड मोनोकॉटिलेडॉन्स प्लांट्स हॅव फायब्रस रूट्स. त्याच्यानंतर काही वनस्पतींचा जर आपण अभ्यास केला जस्ट लाईक मेज शुगर केन सॉर्गम या वनस्पती जर तुम्ही शेतामध्ये जात असताल किंवा शेतातली पिकं बघितली असतील कधी जसं की ज्वारीचं झाड मक्याचं झाड शुगर केन म्हणजे ऊसाचं झाड
तर तुम्हाला त्या झाडांच्या जमिनीमध्ये तर काही मुळं असतात, पण जमिनीच्या वर काही मुळं आलेली दिसतात. ही जमिनीच्या वर आलेली मुळं आहेत. Some roots are underground, whereas some grows from the stem just above the soil. Just above the soil. जमिनीच्या किंचित वरती ही मुळं आलेली असतात. And these roots are called as adventitious roots. या मुळांना काय म्हणायचं? Adventitious roots असं म्हणायचं. Besides the normal functions like absorption of water and minerals, anchoring and supporting the plants, root performs some other functions too. आता मुळाची कार्य काय आहेत आपल्याला माहिती आहे. मुळाचे कार्य काय आहे? ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. जमिनीमधून वॉटर आणि मिनरल्सचं ऍब्झॉर्प्शन करणं, त्याच्यानंतर सपोर्टिंग करणं, झाडाला आधार देणं, हे मुळांचे काम आहेत. पण हे ऍडव्हान्टेशियस रूट्स आणखी काय करतात? Roots show some modifications to perform these additional functions. Some examples of such modified roots are aerial roots, stilt roots, runners, breathing roots, and pneumatophores. आता आपण बघितलं सगळ्यात महत्वाचे दोन भाग आपण रूट्सचे बघितले, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की टॅप रूट आणि फायब्रस रूट आहेत. परंतु काही रूट्स हे ऍडव्हान्टेशियस रूट्स आहेत आणि हे ऍडव्हान्टेशियस रूट्स या अँकरिंग सपोर्ट शिवाय आणखी काही काम करतात. त्याचप्रमाणे मॉडिफाईड रूट्स मध्ये एरियल रूट्स हे सुद्धा आहेत आणि हे रूट्स ब्रीदिंगचं सुद्धा काम करतात, म्हणजे श्वसनाचं सुद्धा काम करतात. तर हे झाले काही रूट्सचे प्रकार. त्याच्यानंतर आपण एक आणखी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे, इथं एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जसं की बनियान ट्री. तुम्हाला माहिती वडाचं झाड, वडाच्या झाडाला पारंब्या असतात, ज्याला आपण पारंब्या म्हणतो. दीज आर नथिंग बट रूट्स अँड दीज रूट्स आर कॉल्ड एज प्रॉप रूट्स. वडाच्या झाडाच्या ज्या लटकणारे किंवा खाली डोकवणारे जे पारंब्या असतात त्यांना आपण काय म्हणतो? प्रॉप रूट्स असं म्हणतो. आणि हे प्रॉप रूट्स काय होतात की ते जमिनीमध्ये रोवल्यानंतर त्याचं पुन्हा म्हणजे त्याचं खोडात रूपांतर होतं किंवा त्या बनियान ट्रीचा तो काय होतो, आकार वाढत वाढत जातो या प्रॉप रूट्समुळे. तर हे प्रॉप रूट्स इथं एक सांगितलेली आहे इन्फॉर्मेशन, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन किंवा जस्ट फॉर नॉलेज. इन कोलकाता a 250 years old banyan tree is in Indian Botanical Garden covers a very large area. जसे जसे हे प्रॉप रूट्स ग्रो होत जातात तसा तसा त्या बनियान ट्रीचा आकार किंवा त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ, एरिया ज्याला आपण म्हणतो, तो वाढत जातो, इन्क्रीज होत जातो. कलकत्त्यामध्ये 250 वर्षाचं एक बनियान ट्री आहे बॉटॅनिकल गार्डन मध्ये आणि त्याने खूप जास्त स्पेस किंवा खूप जास्त एरिया तिथं कव्हर केलेला आहे. बनियान ट्रीच्या प्रॉप रूट्स विषयी किंवा वेगळ्या प्रकारचे ते रूट्स आहेत, त्यामुळे आपण इथं थोडीशी माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आपण बघूया द नेक्स्ट पार्ट ऑफ प्लांट. इट इज कॉल्ड एज स्टेम. वनस्पतीचा दुसरा महत्वाचा भाग ज्याला आपण म्हणतो स्टेम. इथं सुद्धा एक खूप छान डायग्राम स्टेमची काढलेली आहे आणि ही स्टेमची डायग्राम तुम्हाला वहीमध्ये काढायची आहे. स्टेमचे पार्ट्स, स्टेमचे भाग शिकताना आपल्याला ह्या डायग्रामचा वापर होतो किंवा कोणकोणते भाग स्टेम वरती असतात ते आपल्याला इथं समजतं. द स्टेम ग्रोज अबव द सॉइल फ्रॉम द प्ल्युम्यूल. तुम्हाला मी याच्या अगोदर पण सांगितलं. तर रॅडिकल पासून काय होतं? रूट तयार होतं किंवा झाडाचं रूट तयार होतं. अंकुरल्यानंतर दोन भाग येतात, एक आहे प्ल्युम्यूल आणि दुसरा आहे रॅडिकल. रॅडिकल जमिनीच्या खाली वाढतो, प्ल्युम्यूल जमिनीच्या वरती वाढतो. तर ह्या प्ल्युम्यूल पासून काय तयार होतं? मग स्टेम तयार होतो. स्टेम म्हणजे काय? झाडाचं खोड ज्याला आपण म्हणतो. हे स्टेम कशापासून तयार होतं? प्ल्युम्यूल या पार्ट पासून तयार होतो. सीडच्या प्ल्युम्यूल या भागापासून किंवा स्प्राउटिंग सीडच्या प्ल्युम्यूल या भागापासून स्टेम तयार होतो. As sprout grows, the length of stem gradually increases too. There are
nodes on the stem, leaves come out at the nodes. बघा, हा जो भाग आहे स्टेमचा, या भागाला नोड्स असं म्हणायचं. या भागांना काय म्हणायचं? नोड्स असं म्हणायचं. आणि या नोड्स पासून काय होतं? झाडाची पानं किंवा लीव्स हे ग्रो होतात. लीव्स आर कम आउट ऍट द नोड्स ऑफ द प्लांट. द पार्ट ऑफ स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड एज इंटरनोड्स. आता इंटरनोड्स म्हणजे काय? यासाठी सगळ्यात महत्वाचं किंवा ओळखीचं झाड आपले आहे ऊसाचं झाड. ऊसाचं झाड कसं असतं बघा, त्याला हे इथं असे भाग असतात, ज्याला आपण पेर असं म्हणतो, ऊसाचं पेर. बघा, तर हे जे पार्ट्स आहेत याला काय म्हणायचं? नोड्स असं म्हणायचं. काय म्हणायचं? या पार्ट्सला नोड्स. आणि द पार्ट बिटवीन टू नोड्स, this is the part between two nodes. This is the part between two nodes of that plant. It is called as internode. याला काय म्हणायचं? इंटरनोड. या भागाला काय म्हणायचं? इंटरनोड असं म्हणायचं. इथे सुद्धा बघा, या दोन नोड्स मधला जो भाग आहे, या दोन नोड्स मधला जो भाग आहे, या भागाला काय म्हणायचं आपण? इंटरनोड असं म्हणायचं. या दोन नोड्स मधला भाग म्हणजे काय झाला? इंटरनोड. बघा, द पार्ट ऑफ स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड एज इंटरनोड अँड द टीप और अपायकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड एज बड. सगळ्यात स्टेमचं जे, ज्याला आपण टोक असं म्हणतो, टीप ज्याला आपण म्हणतो, किंवा ज्याला ग्रोविंग एंड असं सुद्धा म्हणतो, त्याला बड असं म्हणतात. आणि या बड पासून काय होतं? नंतर ब्रँचेस तयार होतात किंवा त्याची झाडाची वाढ ही या बड पासून वरती होत राहते. बघा, तर अशा प्रकारे झाडाच्या किंवा प्लांट्सच्या स्टेम विषयी आपण माहिती बघितली. कोणकोणते भाग आहेत स्टेम मध्ये? तर स्टेम मध्ये नोड्स आहेत, त्याच्यानंतर नोड्सलाच काय येतात? लीव्स येतात. त्याच्यानंतर बर्ड्स आहेत, या बर्ड्स पासून ब्रँचेस तयार होतात. आणि दोन नोड्स मधला जो पार्ट आहे ज्याला आपण इंटरनोड असं म्हणतो. तर अशा प्रकारे आपण रूट आणि स्टेम हे दोन पार्ट असलेले आहेत वनस्पतींचे स्ट्रक्चर मध्ये. वनस्पतींच्या स्ट्रक्चर मध्ये महत्वाचे दोन पार्ट्स आपण बघितले. एक आहे रूट. या रूटच्या दोन्ही डायग्राम तुम्ही घरी गेल्या, म्हणजे आता पिरियड संपल्यानंतर व्यवस्थितपणे काढून घ्यायचे ह्याच्यामध्ये. आणि हे जो हायलाइट केलेला भाग आहे याचे स्क्रीनशॉट काढून जरी नोट्स लिहिल्या तरी ते महत्वाचे पार्ट्स आहेत जे मी हायलाइट केलेले आहेत. किंवा तुम्हाला नंतर स्टडी मटेरियल मध्ये नोट्स पाठवून सुद्धा देईल मी, इमेज म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, इमेजेस किंवा फोटो किंवा पीडीएफ स्वरूपामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितला रूट्स नंतर स्टेम हा भाग बघितला. आणि या स्टेमची सुद्धा व्यवस्थित डायग्राम तुम्ही काढायचे आहे, पार्ट्स ऑफ स्टेम, आणि ज्याचे व्यवस्थित नावं द्यायचे आहेत आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आता आपण तुम्हाला या धड्यातलं काय समजलं ते बघूया. थोडेसे तुमच्याशी आपण काय करूया? चर्चा करूया. ओके, आय एम स्टॉपिंग माय शेअर स्क्रीन.